श्री मल्हारी विजय अध्याय 8 श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम ओम नमो जी आदि पुरुषा भक्तवत्सल जगदीशा कामकल्प द्रमू कल्पेशा जय जयाजी भवानीशा आता नमो ब्रह्मनंदी भक्तवत्सल कामदायिनी मागील अध्यायी कथन पांडवांनी यज्ञ करून तोषविला उमारमण भक्तवत्सल मालसा रमण आणि का ऐकले कथन लिंगे झाली निर्माण शंकेश्वर बोंबलेश्वर निर्झर स्थानी नागेश्वर यज्ञाचा संपता सोहळा जयाद्रीवर सर्व झाले गोळा श्री मार्तंड देई अभय म्हणे नसे कोणा भय नारद म्हणती भैरवा मणिमल्ल कोण देवा जाणी छळिले सर्वा ती कथा सांगावी धर्मा मार्तंड सांगती नारदा ऐक दैत्याची कथा मधु आणि कैटव विष्णूच्या कर्णमळा झाले निर्माण ते झाले मदोन्मत ब्रह्मयासी मारावया धावत ब्रह्मा असेच आसन स्थळी विष्णूच्या नाभी कमळी नयन उघडून पाहता ब्रह्म झाला घाबरता विष्णू योग निद्रा मग्न ब्रह्मा म्हणे आले विघ्न ब्रह्मा स्तवी योग निद्रेशी म्हणे जागी करी विष्णूसी योग निद्रा होऊन प्रसन्न जागा केला लक्ष्मी रमण विष्णू होऊन या जागा दैत्यासी झाला पाहता मधु कैट बलाढ्य वीर्यवान धष्टपुष्ट नेत्र दिसती खदिरांगार ब्रह्मयास मारण्या ठार मदोन्मत्त दैत्य धावत अति हर्षे नाचत ते पाहुणी रमारमण पाहता झाला रणांगण अवलोकनी दैत्य द्वयासी सिद्ध झाला युद्धाशी विष्णू शास्त्राशी झुंजत दैत्य द्वयी सी झगडत अपार उत्सवी पूर्व युद्ध खेळती सर्व तिथी मागुणी तिथी जाता 5000 वर्ष लोटता नाटोपी कोणी कोणाशी दैत्य बोलती विष्णूसी तुझे युद्धे करून संतोषली आमचे मन योद्धा तुझ्या सारखा मिळाला तेने आनंद झाला आम्हाला आता देतो तुला वर तुची आम्हाला मार जेथे नसे जल जीवन तेथे घडवावे मरण अवश्य म्हणून ब्रह्मानंदन सोडता झाला सुदर्शन कपटनीती करून वेगे करी दैत्य खंडन दैत्य पडता महीवरती म्हणती कपटी असे रमापती तुझा घेऊन या जन्म मारू योग निद्रा आणि ब्रह्मा पुढे घडले वर्तमान दैत्य रक्त गेले सांडून रक्तबिंदू पाताळी जाऊन शेष मस्तकी गेले राहून तयापासून कीटक निर्माण शेषांगी झाले दोन एक मस्तकी दुजा अंगी वाढू लागली वेगी कीटक रूपी दैत्य दोन आचरती तप महान ते पाहुणी लक्ष्मी रमणा भय झाला कंपायमान वेगे जाऊनी कैलासाशी विष्णू म्हणे शिवासी जय जयाजी गौरी रमणा दैत्य निर्माण झाले पुन्हा शेष मस्तकी राहून तप करती महान तरी हे गौरी रमणा मोडी त्यांची तप साधना एक एक दैत्य वधासी आम्ही कष्टलो बहुमासी होता तप सिद्ध ते पुकारतील युद्ध तरी शंभू महादेवा भेटून या दैत्य द्वाया तपसाधने पासुणी तया परावृत्त करी देवराया ऐकुनी विष्णूची वाणी वेगे निघाले मृडानी घेऊन या दैत्यापासी म्हणे मी प्रसन्न तुम्हासी देव झाली या प्रसन्न का करिता तपा साधना उठा उठा वेगी मागावी इच्छित भोगी ऐकता शिवाची वाणी दैत्य म्हणते जोडून पाणी शिवशंकर त्रिनयना देई आम्हा वरदाना पराभूत व्हावे देव सगळे रमण न यावे शस्त्र जाळे त्रिलोक्यांचे राज्य सकळ देऊन या करी प्रबळ तथास्तु म्हणून शंकर देते झाले वर अतिहर्षे दैत्यासुर करू लागले जय जयकार तोच उमारमण करी दैत्याची याचना हे वीर्यवान प्रतापवाना मज द्यावे वरदाना माझ्या हस्ते करून व्हावे तुमचे मरण ऐकुनी महेशाचे बोल दैत्य म्हणती चालेल परंतु आमुची एकाण तुम्ही पुरवा उमारमण त्रिलोक्य जिंकून सकळ ब्रह्मवेत्ते करू अमंगळ महामायेस मारून सकल देवता जिंकून पृथ्वीपती होता मग वधावे शिवताता वध करते वेळी रूप धरावे आगळे ही विनंती शंकरा पुरवावी जी दातारा याहुनी मागे एक वरदहस्त ठेवावा मस्तकी आमचे करुणी नामकरण तोषवावे उमारमण मधुचा रक्तबिंदू शेषफणीचा मणी रत्नो मणी नामे विख्यात पृथ्वीवर विराजे दैत्य तैसाचे कैट भासूर मी लय करी शंकर तो मल्ल नसे विख्यात प्रसिद्ध होई जगती
ऐसे सांगुणी दैत्यासुरा गुप्त झाले शंकर. गुप्त होता शंकर नाचू लागे दैत्यासुर. इति श्री मल्हारी महात्मे सम्मतार्थ जयाद्री महात्मे. श्री मल्हारी विजय 8वा अध्याय गोढा. श्री मार्तंड अर्पणामस्तु. शुभम भवतु.